महाराजांचं हे वाक्य पन्हाळ्यासारखा किल्ला खरं करून दाखवत होता होता ज्याने या किल्ल्याचा ताबा अगोदर घेतलेला. कारण तुम्ही इथून जर खाली बघितलं तर पन्हाळा या इमारतीची आतली जी रचना आहे, आतलं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याची रचना आहे जी इस्लामिक आर्य लक्षात येईल की इथं जी रचना आहे तशीच रचना तिकडे आहे. असं म्हणू शकणार नाही की याचा हाच वापर असेल, पण याचा धर्म पण पुढे ताराराणींचा राजवाडा पण आहे. तिथं आता पन्हाळा हायस्कूल आहे. या गादीवरून राज्य केलं 1760 ला. तोही खरं तर मुलगा झालेलाच नव्हता. झालेली कुसाबाईला मुलगी आली. तुम्हाला नाव ऐकून शिवाजी महाराजांचे पहिले आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. दुसरा ताराराणींचा मुलगा, हा दुसरा शिवाजी महाराज. आणि हे तिसरे शिवाजी महाराज. अजून पण चौथे पाचवे पण शिवाजी महाराज येतात, पण तेवढं कन्फ्यूज आपण व्हायचं नाही. तिसरे शिवाजी महाराजांच्या पर्यंत राहूया. त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि तुमचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही एवढ्या संख्येने आलात, हे प्रेम दाखवलं. आणि या ठिकाणी आपण थांबूया. एक मिनिट बोलू का सर? माझं वय 1 मिनिट सर. माझं वय 82 वर्ष आहे. किमान 18 ते 20 वर्ष या गडावर मी फिरतोय. आजपर्यंत इथं कधीही आलो नाही, कधीही येऊ सांगितलंच नाही, इतिहासच कोणी सांगितला नाही. मी स्वतः 14 ते 15 साली 61 किलोमीटर चालत गेलो इथून. महाराज ज्या मार्गे विशाळगडला गेले. मी आता 6ला उठून इथं आलो आहे. यांचा ब्लॉग काल रात्री बघितला. मला आयुष्यात 82 वर्ष
फुकट गेली असं वाटतंय. एवढ्या यांचे मी आभार मानायला जर तुम्ही शब्द नाहीत. जर पुढं असं सरळ गेलात